A very good morning to all my children. Myself, Meenal Gole. Again, back to our Marathi lecture. So students, गेल्या काही दिवसांपासून आपण 2 दिवसांपासून संतवाणी आपण अभ्यासलेली आहे. आपण जे रिव्हिजन करत आहे आपल्या 10th स्टँडर्डचं, त्यामध्ये आपण 2 संतवाणी बघितलेल्या आहेत. एक अंकिला मी दास तुझा आणि सेकंड संतवाणी जी आपण काल बघितली आहे, योगी सर्वकाळ सुखदाता. तर वन्स अगेन आज आपण खूप छान एका लेसनकडे जाणार आहोत की ज्या पाठामधून तुम्हाला परत काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. ओके, सो अ व्हेरी गुड मॉर्निंग वन्स अगेन टू ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट्स. Myself Meenal Gole. I'm from City of Los Angeles Municipal Secondary School. Okay. Before starting my lecture, I would like to share my screen with you so that you can able to understand that which topic we are going to see. Okay. Just see. First, I'm sharing my screen with you all. See. From this picture you can able to know आज आपण आपल्या आजच्या ऑनलाईनच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत हे आपल्याला समजेल. तुम्हाला दिसत असेल की गद्य विभागातला शाल हा लेसन हे नाव लिहिल्यानंतर मी आजूबाजूला तुमच्या समोर 2 पिक्चर ठेवलेले आहेत. शाल म्हणजे या गोष्टी फक्त आपल्याला बघायच्या नाही आहेत, तर आज अनुभव घ्यायचा आहे. वी हॅव टू टेक द एक्सपिरियन्स ऑफ दोज थिंग्स, व्हॉट एव्हर द मेमरीज इथं त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांचे एक्सपिरियन्स जे आपल्यासोबत शेअर केलेले आहे लेखकांनी, त्याबद्दल आज आपल्याला इथे बघायचं आहे. खूपच छान लेसन आहे. यू ऑल विल अंडरस्टँड इट, यू ऑल विल एन्जॉय दिस लेसन अँड समवेअर इमोशनल फिलिंग्स, इमोशन्स, दॅट सेन्सिटिव्हनेस यू आर गोइंग टू टेक फ्रॉम दिस लेसन. ओके, हा लेसन फक्त आपल्याला पाठ्यपुस्तकात आहे म्हणून बघायचा नाही आहे, तर याच्यामधून भरपूर काही घेण्यासारखं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस लेसन. फर्स्ट स्लाइड आय एम गोइंग टू शो यू इन फ्रंट ऑफ यू. पहिल्या स्लाइड मध्ये तुम्हाला शाल या लेसनचं नाव आतापर्यंत माहित होतं, पण त्याचसोबत तुम्हाला लेखकाचंही नाव माहिती आहे. पण लेखकाचं नाव माहित असताना आपल्याला राग जाधव बद्दल चर्चा करणं खूप गरजेची आहे की त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे आपल्या समोर हा लेसन इथे ठेवला आहे आणि तो लेसन सांगत असताना ते एक प्राध्यापक पण आहेत, ते ज्येष्ठ समीक्षक आहेत. राग जाधव यांचं नाव ऐकल्यानंतर या पाठामध्ये त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण बघूया. की सर्वप्रथम आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भरपूर काही आठवणी असतात आणि त्या आठवणी आपण सांगताना वेन वी ट्राय टू शेअर अवर एक्सपिरियन्सेस, अवर मेमरीज विथ समवन्स, वी वर व्हेरी हॅपी. आपण खूप खुश असतो. आपल्या आयुष्यामध्ये असे काही काही प्रसंग आलेले असतात की ज्या ठिकाणी आपण आपल्या जिवलग मित्र असतात, जिवलग लोक जे असतात त्यांच्यासोबत आपण आपले एक्सपिरियन्स शेअर करत असतो. पण या ठिकाणी रागा जाधव यांनी मुलांसोबत हे एक्सपिरियन्स शेअर करण्याचा विचार केला. त्यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या काही ज्या घटना आहेत, ज्या घडलेल्या आहेत आणि ती जी घटना आहे ती कशाबद्दल, या लेसनला, ह्या टॉपिकला नाव का देण्यात आलं शाल, ते आपल्याला शेवटपर्यंत बघायचंय. नो डाऊट बिफोर दॅट वी हॅव सीन दिस लेसन, बट स्टील विथ मोर कॉन्शियसनेस आज तुम्ही लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल की शाल हा टॉपिक का देण्यात आलेला आहे या लेसनला. त्यांच्या सराउंडिंग मध्ये अवतीभोवती शाल का फिरत आहे, शालशी त्यांचं असलेलं नातं, त्यांनी शालला सगळ्यात महत्वाचं स्थान का दिलेलं आहे आणि त्यांच्या सोबत असलेल्या कितीतरी एक्झाम्पल्स याच्यामध्ये आलेले आहेत की ज्यावरून आपल्याला वाटतं की शाल हे काय आहे, ही त्यांच्या जीवनामध्ये एक अविभाज्य अंग होता त्यावेळेला, की ज्या वेळेला त्यांनी त्यांचे अनुभव अनुभवलेले आहे. वेन ही वॉज ऑलवेज, वेन ही एक्सपिरियन्स्ड ईच अँड एव्हरीथिंग, द थिंग विच इज रिअली कनेक्टेड टू दिस शाल. म्हणजे ही शाल आपण नॉर्मली जर बघितली तर थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला आठवते की बाबा आम्हाला थंडी वाजत आहे. आत्ताच्या या दिवसांमध्ये आपल्याला वाटत असेल की नाव वी आर फीलिंग कोल्ड, नाव आय वॉन्ट शॉल, आय वॉन्ट स्वेटर. सो या व्यतिरिक्त सुद्धा काहीतरी त्याच्या मागे असू शकतं, हे आपल्याला या पाठातून आज समजणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ अवर लेसन. बघा, आता सर्वात आधी आपण आपल्या लेखकांचा परिचय घेऊया. राग जाधव, तुमच्या समोर मी पिक इथे दिलेला आहे स्लाइड मध्ये. या पिक वरून तुम्हाला समजेल की ते समीक्षात्मक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. आनंदाचा डोह, निळी पहाट, साठोत्री मराठी कविता व कवी. म्हणजे त्यांनी फक्त लिहिण्याचाच प्रयत्न नाही केला आहे, तर लोकांपर्यंत त्यांची काही गोष्ट पोहोचली पाहिजे. त्याच्यामध्ये असलेला जो गाभा आहे, त्याच्यामध्ये असलेला जो मॅटर आहे, जे कॉन्टेंट आहे, द पीपल शुड अंडरस्टँड दॅट व्हॉट इज द रियालिटी इन दॅट कॉन्टेंट. हे समजण्या इतपत ते एक समीक्षात्मक होते, क्रिटिकल. म्हणजे ज्या वेळेला ते एखादी गोष्ट लिहत, त्यावेळेला त्या गोष्टीच्या मागचं गांभीर्य त्यांच्या लक्षात ते स्वतः येत होतं आणि म्हणून त्यांनी
बाकी इतरांशी पण न शेअर करता त्यांनी आपल्या मुलांशी शेअर केलेला आहे. अँड दॅट्स वाय यू कम टू नो अबाउट दॅट व्हाय दिस शाल इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस लेसन. हा महत्वाचा भाग का आहे आपल्याला याच्यातून समजणार आहे. ही काही पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. मी तुमच्या समोर इथं पिक्चर दिलेला आहे की आनंदाचा डोह, निळी पहाट. इफ यू आर हॅव्हिंग युअर टेक्स्ट बुक इन फ्रंट ऑफ यू, यू कीप युअर टेक्स्ट बुक इन फ्रंट ऑफ यू अँड सी. नाव तिथे दिलेले आहेत की त्यांनी कोणती पुस्तके लिहिलेली आहेत. त्याचा एक छोटासा पिक मी तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आनंदाचा डोह, निळी पहाट, साठोत्तरी मराठी कविता व कवी. आता यामधून आपल्याला सुरुवात करत असताना सर्वात आधी आपण आपले लेखक आपल्या डोळ्यासमोर ठेवा. ज्या ज्या वेळेला मी काही एक्सप्लेनेशन करेल लेसनमध्ये त्या त्या वेळेला तुम्हाला त्याच प्रकारे तुमच्या लेखकाला यू हॅव टू कीप इन फ्रंट ऑफ युअर आय युअर ऑथर so that you can able to understand what your author wants to tell you. Okay, whenever you should have that much capability that when teacher will tell you that yes this story was happened as per told by the Raga Jadhav, त्या वेळेला तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र निर्माण झालं पाहिजे की खरंच अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती का, की त्यांना शाल याबद्दल आकर्षण का असं वाटतं जास्त. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ अवर लेसन. लेखकाचा परिचय घेत असताना शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. नाव सी, जितक्या काही त्यांना एक्सपिरियन्स आले असतील, जितके एक्सपिरियन्स त्यांना शाली सोबत आलेले असतील, जी शाल आपण एक नॉर्मल थंडीमध्ये आपण स्वतःचा बचाव करण्यासाठी वापरतो, पण त्या प्रतिकात्मकातून त्यांनी त्यांचे जे एक्सपिरियन्स होते ते आपल्या समोर दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे दॅट वी वॉन्ट टू सी टुडे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. नाव सी, जसं जसं आपण स्पष्टीकरण घेत जाऊ पुढे आपलं लेसन कंप्लीट करत जाऊ त्यावेळेला आपल्याला शालीनता हा शब्द कितीतरी वेळा आपल्या पाठामध्ये येणार आहे आणि त्यावेळेला त्या शालीनतेबद्दल त्यांचं काय मत होतं त्याचं स्पष्टीकरण देत असताना संदर्भसहित स्पष्टीकरण देत असताना अंतर्मुख करणारा आहे की खरंच फक्त माणसाला ऑनर मिळाल्यानंतरच तो डोसाईल होतो, शांत होतो किंवा एखादा चांगला बिहेवियर असणारा पर्सन असतो किंवा खरंच त्याच्यामध्ये शालीनता असणं मीन्स द पर्सन शुड बी डोसाईल, द पर्सन शुड बी परफेक्ट. त्याचं असं बिहेवियर असलं पाहिजे की ज्या वेळेला त्याच्या समोर असलेल्या व्यक्तीने कधीही त्याच्या समोर बोट उचलता कामा नाही. द पर्सन शुड बी व्हेरी गुड. व्हेन वी स्टैंड इन फ्रंट ऑफ समवन, हमें किसी और को सिखाने से ज्यादा हमें यह खुद देखना चाहिए कि हम कैसे हैं. एंड इफ यू आर गुड इन युअर बिहेवियर ऑटोमॅटिकली यू विल बी नोन ऍज शालीन. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक वेळेस शालीनतेचा अनुभव इथे या पाठामध्ये येणार आहे. संदर्भ अंतर्मुख करणार आहे. याचा पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूच्या संदर्भातील आठवणींचे मूल महत्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरळ ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्वाचे ठरतात. नाव सी, आपण लहानपणापासून एखाद्या गोष्टी अनुभवलेल्या असतात. तुम्ही विचार करा की लहानपणी जर तुमच्या वडिलांनी किंवा आईने तुम्हाला एखादी गोष्ट दिली असेल किंवा तुमचा एखादा प्रिय व्यक्ती ज्याने तुम्हाला एखादी वस्तू भेट दिली असेल किंवा तुमच्या सोबत असलेला त्याचा सहवासाबद्दल ती मेमरीज तुमच्या सोबत राहिली असेल तर ती एक त्याच्यामध्ये एक भाऊकपणा निर्माण होतो, एक भावना निर्माण होते आणि ती भावना तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहते. अँड वेन एव्हर यू विल सिट, तुम्ही रिलॅक्स जेव्हा बसलेले असणार एखाद्या वेळेला तेव्हा त्या आठवणी तुमच्या मनामध्ये साठवलेल्या ज्या असतात त्या पुन्हा पुन्हा येण्याचं कार्य करतात. त्या तरळत राहतात तुमच्या समोर, तरंगत राहतात. तुम्हाला आठवतं की हो एकदा मी असं केलेलं मला आठवते आणि मी माझ्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत बसलेलं मला आठवतं, आम्ही दोघींनी असं केलेलं होतं. अशा प्रकारच्या नवीन नवीन आठवणी जेव्हा तुमच्या त्या मनातल्या निघतात त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पुन्हा मागच्या त्या तुमच्या पास्ट मध्ये गेलेल्या आहेत. त्या भावना काय करतात ते जिवंत ठेवतात. आपल्या ज्या मनातल्या आठवणी असतात मानवी भावनांना जिवंत ठेवतात. याच ठिकाणी रागा जाधव यांच्या मनामध्ये असलेल्या शालीचे जे अनुभव आहेत, व्हॉट एव्हर द मेमरीज रिलेटेड टू शाल इज देअर समवेअर इन द हार्ट ऑफ राग जाधव, ते आपल्याला सांगत असताना प्रत्येक प्रसंगातून त्यांनी सर्वार्थाने मीन्स फुल्ली त्यांनी असा महत्वाचं स्थान त्या शालीला दिलं आहे की त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारचे अनुभव शाल बद्दल सांगताना आलेले आहेत. खूप छान आहेत बघा. मुलांशी जर त्यांनी शेअर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे. कारण आज आपण ज्या एज मध्ये आहेत आपल्याला तो इमोशन्स ते फिलिंग समजणं खूप गरजेचं आहे. चला तर मग मुलांना आपण राग जाधव यांनी आतापर्यंतच्या या परिचयावरून आपल्याला समजलंय की त्यांनी शालीबद्दलचे कोणकोणते अनुभव सांगलेले आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द एक्सपिरियन्सेस. ओके,
खूप सुंदर असा पिक्चर तुमच्या समोर आता आलेला आहे. बघा, या पिक्चर मधून तुम्हाला आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे पाठाचे. तुमच्या डोळ्यासमोर हा पिक्चर निर्माण झाला पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला एक्सप्लेनेशन येईल, त्यावेळेला तुम्हाला समजलं पाहिजे, की खरंच या पाठातून राघव जाधव आपले जे लेखक आहेत, ऑथर राघव जाधव यांनी आपल्याला काय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक कामानिमित्त गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, "तुम्हाला शाल दिली तर चालेल काय?" मी एका पायावर हो म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. ना यू कॅन सी. या ठिकाणी आपल्या समोर सुरुवात झाली आहे पाठाची आणि त्या पाठाच्या सुरुवातीमध्येच सांगितलेलं आहे, की लेखक. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्या पाठामध्ये राग जाधव हा शब्द येण्यापेक्षा लेखक हा शब्द आपण म्हणूया आणि त्याचसोबत पु. ल. देशपांडे ज्या ठिकाणी आपल्या अनुभवाची सुरुवात झालेली आहे, पु. ल. देशपांडे यांनी केलेला जो महत्वाचा भाग आहे या पाठामध्ये, तो शेवटपर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर एकदा पु. ल. देशपांडे यांनी काय केलं, लेखक यांनी काय केलं, हे पु. ल. देशपांडे यांच्या घरी गेले. त्यांच्या घरी गेल्यानंतर काही कामानिमित्त जेव्हा ते गेले, तर त्या ठिकाणी त्यांची काही बोलणं वगैरे काय लेखक ते पण एक लेखक होते. पु. ल. देशपांडे सुद्धा एक लेखक होते. मग साहजिक आहे एक लेखक लेखकाच्या घरी जाणं म्हणजे कामानिमित्त असू शकतं. त्यांना काही एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील किंवा त्याबद्दल काही महत्त्वाचं बोलायचं असेल. असे जेव्हा ते त्यांच्या घरी गेले, त्यावेळेला मात्र थोड्या वेळाने त्यांनी विचार केला, की आता माझं बोलून झालेलं आहे, आता मी निघतो. ही थॉट दॅट नाऊ आय जस्ट वॉन्ट टू गो टू माय होम. तर तेवढ्यात त्यांना सुनीताबाईंनी आवाज दिला. सुनीताबाई म्हणजे पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी, वाईफ ऑफ पु. ल. देशपांडे. त्यांनी मला थांबवले व विचारले. नाऊ मे बी त्यांच्या मनामध्ये काहीतरी आलं असेल सुनीताबाईंच्या. त्यांनी काय केलं, त्यांनी लेखकाला सांगितलं, की "मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. शुड आय आस्क यू समथिंग?" तर तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? नाव त्या ठिकाणी सुनीताबाईंनी लेखकाला विचारलं, की "माझ्या मनामध्ये आलंय अँड आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह यू शॉल. आय जस्ट वॉन्ट टू ऑनर यू विथ दॅट शाल." घरामध्ये आलेल्या व्यक्तीला जसं आपण म्हणतो, की काही खाली हात नाही पाठवत. म्हणून त्या निमित्ताने सुनीताबाईंनी लेखकाला विचारला प्रश्न, की "मला तुम्हाला शाल द्यायची आहे. तर चालेल का मी जर तुम्हाला शाल दिली तर?" इट्स अ पार्ट ऑफ ऑनर दॅट पु. ल. देशपांडेज वाईफ इज गिव्हिंग दॅट शॉल टू ऑथर. इट्स रिअली अ पार्ट ऑफ ऑनर. आणि त्यांना फार आनंद झाला अँड ही सेड दॅट येस आय एम रेडी. तुम्ही मला शाल देणार आहात या गोष्टीवरून मला फार आनंद झाला आणि ॲट दॅट टाईम ही जस्ट रिअलाइज की येस आय एम रेडी. यू कॅन यू कॅन गिव्ह मी शाल. तुम्ही मला ऑनर म्हणजे तुम्ही माझ्या हातात शाल देऊ शकता. मी एका पायावर हो म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. नाऊ सी, इतका मोठा लेखक, ते सुद्धा एक विनोदी लेखक होते. एवढ्या मोठ्या लेखकाने आणि त्यांच्या पत्नीने माझ्यासारख्या लहान लेखकाला ती शाल हाताने गिफ्ट करावी, असं त्यांच्यासाठी हा पहिलीच वेळ होती आणि त्या पहिल्या वेळेमध्ये सुद्धा त्यांना वाटलं, की हा खरंच खूप गौरवाचा भाग आहे. मीन्स इट्स रिअली अ ऑनर टू मी, की तुम्ही दोघांनी कपल, पु. ल. देशपांडेज कपल इज गिव्हिंग मी दॅट ऑनर अँड विथ दॅट ऑनर नाऊ आय एम फीलिंग व्हेरी हॅपी. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. आता बघा इथे असा प्रश्न निर्माण झालाय, की आनंद तर वेगळाच आहे, पण पु. ल. देशपांडे यांनी दिलेली शाल, त्या शाल एक मिळालेल्या शालीसोबत त्यांना किती अनुभव आले आणि त्या अनुभवासोबत त्यांनी पूर्ण पाठामध्ये आपल्याला शालीचे असलेले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जेव्हा एखाद्या प्रेमाने दिलेली गोष्ट भेटवस्तू आपल्याला मिळते, गिफ्ट मिळतं, त्यावेळेला ती आपण जपून ठेवतो. ती कीप इट विथ अस. व्हाय? बिकॉज समवन हॅज गिव्हन इट विथ अ टोकन ऑफ लव्ह टू अस. आपल्याला प्रेमाने दिलेली असते आणि म्हणून ते आपण आपल्या जवळ सांभाळून ठेवत असतो. त्याच प्रकारे लेखकांचा सुद्धा हा पहिलीच वेळ होती आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, सर्वात आधी ती शाल खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. तुम्ही इथं बघू शकतात, की ते त्यांच्या घरी गेलेले होते. शाळेसोबत असलेल्या पिक्टोरियल फॉर्ममध्ये तुम्हाला अनुभव सांगताना खरंच मजा येईल मुलांनो. ओके. सो नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघूया, की आता आपल्याला पुलकित शाल बद्दलचे अनुभव इथे बघायचे आहे. आपल्या पाठाची सुरुवात झाली. त्यांना पु. ल. देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी शाल प्रेझेंट केली आणि ती शाल प्रेझेंट केल्यानंतर त्या शालीसोबत असणारे अनुभव त्यांना इथे आपल्या समोर आता मांडायचे आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द एक्सपिरियन्सेस. आता मी मुद्दामून इथं शाल आणि त्याच्यासमोर पुलकित शाल असं दिलेलं आहे. भरपूर वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो मुलांनो, की
राघव जाधव यांना मिळालेल्या शालीचं नाव काय होते किंवा पु. ल. देशपांडे व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचे नाव होते. तर त्यावेळेला लक्षात ठेवा त्याला पुलकित शाल असे म्हटले जाते. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो नाही. त्यांना विश्वकोशाचा अध्यक्ष चेअरपर्सन म्हणून सुद्धा एका प्रोग्रामला त्यांना इन्व्हाइट करण्यात आलं. ते अध्यक्ष म्हणून त्या प्रोग्रामला तिथं गेलं. अँड व्हेन अ पर्सन गोज देअर, म्हणजे एखाद्या कार्यक्रमासाठी जेव्हा ते चेअरपर्सन म्हणून तिथे गेले, तेव्हा त्यांची राहण्याची सोय करण्यासाठी नदीकाठच्या नियर रिव्हर, नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते, रडत होते. पण आई त्याच्याकडे लक्ष न देता काय करत होती? ती मात्र आपले मासे पकडण्याच्या व्यवसायात काय होती? ती मग्न होती. नाव सी व्हॉट हॅपन. चेअरपर्सन म्हणून जेव्हा ते त्या ठिकाणी गेलेत, त्या वेळेला त्या नदीकाठच्या प्राज्ञशाळेमध्ये त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. मीन्स दे हॅव गिव्हन दॅट स्कूल. त्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था केली आणि तिथं व्यवस्था केलेली असताना ज्या वेळेला ते खिडकीसमोर उभे राहिलेत, त्यांनी बघितलं की त्या खिडकीमधून समोरच खूप छान अशी कृष्णा नदी वाहत आहे. चिंचोळ्या प्रवाहार होत्या. म्हणजे कशा प्रकारची जी काही हवा होती ती मस्त खिडकीतून आत होती आणि थंडीचे दिवस असल्यामुळे भरपूर त्यांना छान वाटत होतं. पण हा चांगला प्रसंग बघत असताना सुद्धा थंडीच्या दिवसात एक बाई त्यांच्या खिडकीच्या जवळून त्यांना दिसली की खिडकीमधून मी बाहेर बघत असताना एक लेडी होती, एक पुअर लेडी होती. ती फिशिंगचं काम करत होती, मासे मारायचं काम करत होती. पण ती का करत होती हे बघण्यासाठी जेव्हा त्यांना अजून कुतूहल वाटलं, जेव्हा ते पुन्हा बघायला तिथं गेले, तेव्हा त्यांना समजले की एक बाई मासे पकडण्याचं कार्य करत आहे आणि तिचं छोटंसं लहान बाळ जे आहे, हर चाइल्ड, शी केप्ट हर चाइल्ड इन टोकरी. एका टोकरीमध्ये तिने आपल्या बाळाला ठेवलेले होते आणि ते बाळ काय करत होते? ते रडत होते. खरं म्हणजे ती फिशिंग करण्यामध्ये इतकी व्यस्त होती. शी वॉज व्हेरी मच अटेंटिव्ह इन डुईंग हर ओन वर्क, की त्यावेळेला तिला तिचं मूल का रडत आहे याकडे तिने अजिबात लक्ष दिलं नाही. का दिलं नाही हे बघत असतानाच लेखकाचं अजून एक्साइटमेंट झाली की असे का होत आहे, आणि त्याला वाईट वाटत होतं की ते लहान मूल तिथे नदीकाठच्या त्या किनाऱ्यावर ठेवलेल्या, नदीकाठी ठेवलेलं आहे टोकरीमध्ये. ते बिचारं केव्हाचं रडत आहे. त्याच्या अंगावर साधी कापड सुद्धा नव्हता. ते बिचारे तसेच थंडीने कुडकुडत होते. त्यावेळेला त्यांनी काय केले असावं हे आपल्याला बघायचंय आणि याच्यातून एक माणसाच्या मनामध्ये आलेली पहिली भावना काय असते यामधून आपल्याला समजेल की त्या बाईबद्दल त्यांनी त्या मुलासाठी काय केले, त्या बाईला काय दिले, हे आता आपण इथे बघण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे मला मात्र राहवले नाही. ना सी ना ऑथर वॉज सीइंग दॅट नाव आय कॅनॉट एबल टू कंट्रोल मायसेल्फ. लेखकांनी सांगितलं की मी कंट्रोल करू शकत नाही, कारण की या ठिकाणी ते मूल रडत आहे, ती बाई तिच्या कामात व्यस्त आहे, तिचं त्या मुलाकडे लक्ष नाही आहे, ते मूल केव्हाच रडत आहे. मग मी अशा वेळेस काय केलं पाहिजे? तर त्या वेळेला आतमध्ये आपल्या खोलीमध्ये आले, त्यांनी सुटकेस उघडली, सुटकेसमध्ये असलेली पुलकित शाल काढली. बघा मुलांना, पुन्हा आपल्या समोर शब्द आलेला आहे पुलकित शाल. त्यांनी पुलकित शाल काढली, त्यातूनच 5-50 रुपयांच्या नोटा काढल्यात. ही हॅज टेकन जस्ट 50 रुपीज फ्रॉम हिज पॉकेट. And what he realized that I will give this shawl and this 50 rupees or some of the amount I will give to that lady. त्यांच्या मनामध्ये आलं की कदाचित ती गरीब असणार, कदाचित तिचं कार्य पूर्ण न झाल्यामुळे ती तिच्या बाळाकडे लक्ष देत नाही आहे, म्हणून त्यांनी ती शाल घेतली, जी त्यांना सर्वात आधी पु. ल. देशपांडे व सुनीताबाई यांनी दिली होती. त्यांच्यासाठी ते खरंच मानाची गोष्ट होती. पण त्या बाळाला बघितल्यानंतर मात्र ते राहवले नाही. त्यांनी आपली सुटकेस उघडली आणि महत्वाची ती, जिला त्यांनी खूप महत्व दिलं होतं ज्या शालीला, त्यांनी ती शाल काढली आणि ती शाल नेऊन कोणाला दिली? ती त्या लहान मुलासाठी. त्यांनी त्या बाईला बोलवलं, त्यांनी हाक मारली, खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची उब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. ना सी, ज्या वेळेला त्यांना थंडी वाजली असती किंवा त्यांना थंड वाटलं असतं इन विंटर सीझन, त्यावेळेला त्यांनी ती पुलकित शाल ओढली असती स्वतःसाठी. पण त्याही पेक्षा जास्त त्यांना वाटलं की या घटने थ्रू सर्वात जास्त या शालीची गरज कोणाला आहे? तर त्या थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या बाळाला त्याची गरज आहे. त्याला मात्र खरी त्या शालीची ऊब पाहिजे आहे, म्हणून ते बाळ रडत आहे. म्हणून त्यांनी he just called that lady and he said that just come near to me, just take this amount, just take this shawl and just go and wrap your child in that shawl.
त्यांनी सांगितलं की तुझ्या मुलाला त्याच्यामध्ये रॅप कर, त्याला थंडी वाजत आहे आणि थंडीमुळे तो इतका रडत आहे. आणि या घटनेची ऊब त्यांना खरंच वाटत होती, की मला माझ्याजवळ सुटकेसमध्ये ती शाल पडून राहण्यापेक्षा त्या लहान बाळाला ती शाल देणं खूप महत्वाची होती. आणि या इन्सिडेंटचा त्यांच्या मनावर एवढा मोठा परिणाम झाला, की खरंच की या शालीचा अजून मी काय उपयोग करू शकतो? माझ्याकडे तर ती फक्त राहिली असती सुटकेसमध्ये. पण त्या एका इन्सिडेंट वरून त्यांना समजलं, की खरंच या घटनेची ऊब जी आहे, या शालीची जी ऊब आहे, पुलकित शालीची ही माझ्यापेक्षा जास्त त्या लहान बाळाला गरजेची आहे. हा त्यांच्या आयुष्यातला सेकंड प्रसंग आहे. पहिला प्रसंग शालीचा जेव्हा त्यांना पु. ल. देशपांडे यांनी शाल दिली. दुसरा प्रसंग ज्या वेळेला त्यांनी मासे मारत असताना त्या बाईला बघितले आणि त्या बाळाला त्या थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांनी पुलकित शाली त्यांना त्या बाईला दिली आणि पैसे दिलेत. हा त्यांचा सेकंड अनुभव होता. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलन गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. नासी आपली पहिला इन्सिडेंट झाल्यानंतर आता आपण आपल्या दुसऱ्या इन्सिडेंट कडे जाऊया. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलन गाजवत. नासी आता पु. ल. देशपांडेंचं नाव आपण ऐकलं. राग जाधव तर आपले लेखक आहेत. आता आपण नारायण सुर्वे यांच्याबद्दल ऐकूया, की नारायण सुर्वे सभा संमेलन गाजवत. व्हॉट एव्हर द प्रोग्राम्स ही यूज्ड टू डू. सभेमध्ये उभे राहिल्यानंतर व्हेन ही स्टार्ट्स टॉकिंग विथ द पीपल, व्हेन ही स्टार्ट गिव्हिंग स्पीच, ॲट दॅट टाइम पीपल यूज टू गेट व्हेरी मच एक्साइटेड. आणि त्यांच्या त्या एक्साइटमेंटमुळे त्यांच्या त्या प्रोग्रामला अहोरात्र गर्दी असायची. पु. ल. देशपांडे, त्याच्यानंतर राग जाधव, नंतर कविवर्य नारायण सुर्वे यांच्याबद्दल जर आपण बघितलं, इतके चांगले ते होते आणि त्यांचे सभा संमेलनमध्ये साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. आणि ते अध्यक्ष होत असताना सर्व लोक त्यांच्या समोर जेव्हा त्या कार्यक्रमांना येत असत, पीपल वर यूज टू स्टँड वेटिंग मध्ये उभे असायचे, की बाबा आम्हाला कविवर्य नारायण सुर्वे यांचा कार्यक्रम बघायचा आहे. अहोरात्र भरतीच असायची, म्हणजे फुल डे नाईट. फुल डे नाईट त्यांच्या कार्यक्रमाला काय असायचं, द पीपल वर यूज टू हाऊसफुल असायचं. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. ना सी आपल्याला माहित आहे, मराठी साहित्य संमेलन असो किंवा कोणताही प्रोग्राम असो, आपण एखादा लेखक असो किंवा साहित्यिक याच्याशी रिलेटेड, एखाद्या लिटरेचरची रिलेटेड व्यक्ती असो, तर त्याला आपण काय करतो, शाल गिफ्ट करतो. श्रीफळ म्हणजे नारळ सुद्धा त्याला गिफ्ट करतो आणि त्याचा ऑनर करण्यासाठी हे आपण देत असतो लेखकाला. आणि हे देत असतानाच त्यांनी राग जाधव यांना नारायण सुर्वे म्हणतात, की बघा मी अहोरात्र कार्य तर करतो आणि मी सभा संमेलन गाजवतो, ठीक आहे. पण मला इतक्या शाली आणि इतके श्रीफळ मिळालेले आहे. तर ते एकदा त्यांना म्हणाले, की एवढ्या शाली आणि श्रीफळ नारळ घेऊन मला असं वाटतंय, की मी शालीन बनू लागलो आहे. इट डझंट मेक्स एनी सेन्स, की आपल्याला जर कोणी ऑनर दिला, तर तो आपल्यासाठी महत्वाचा भाग आहे. कारण पीपल लव्हज यू. लोकांना तुम्हाला ऐकायला आवडतं. तुम्ही जे काही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, तर ते ऐकून लोकं तुम्हाला ऑनर करतात, तुम्हाला ऑनर देतात. तर ह्या सर्व गोष्टी त्यांना आवडलेल्या आहेत. त्या त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे, तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता याचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. यू कॅन सी इन दिस पिक्चर स्टुडंट्स, की या ठिकाणी नारायण सुर्वे यांनी आपल्या समोर जो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, याच्यातून आपल्याला दिसेल, की नारायण सुर्वे सांगतात, की या ठिकाणी भरपूर अशा गोष्टी आलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, की ज्या वेळेला त्यांना लोकांनी ऑनर दिलेला आहे. पण इथे मुलांना एक अशी महत्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की ज्या वेळेला तुम्हाला शाली मिळतात, त्यावेळेला तुम्हाला ऑनर मिळतं. तुम्हाला ऑनर मिळाल्यानंतर तुमच्यामध्ये असलेला जो गर्वपणा आहे, इफ यू विल फील प्राईड असणं गरजेचं आहे. पण जास्त त्याचा गर्व जर वाढला, तर तुम्ही चांगले लेखक आहात किंवा सभा संमेलन गाजवत असताना, की मी खूप मोठा व्ही-आय-पी पर्सन आहे, असं मुळातच नसतं. जर खरंच तुम्हाला ऑनर हवा असतो, तर त्याच्यासाठी कोणालाही सांगण्याची गरज नसते. तुम्ही जर खूप चांगले आहात, तुम्ही जर शालीन आहात, शाल जर आपण लोकांना दिली, तर त्याच्यामुळे काय होतं, शाल दिल्यामुळे आपण शालीन बनत नाही. आपल्यामधलं असं चांगलं बिहेवियर हे लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करतं. आणि आपल्यामध्ये जी शालीनता असते त्यामुळे लोक आपल्याला ऑनर करतात आणि त्या ऑनरमुळे आपण पुढे जाऊ शकतो. कारण जोपर्यंत आपल्या समोर असणारे व्यक्ती आपल्याला ऑनर देणार नाही, तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. असंही काही लोक आपल्या आयुष्यात असतात. सम ऑफ द पीपल्स आर लाइक दॅट, येस आय वॉन्ट ऑनर, बट इट डझंट मीन एनी सेन्स, इट डझंट मेक्स एनी सेन्स, की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणी ऑनर द्यावा असं आपल्याला मुळातच वाटतं.
मनामध्ये असते ही वेगळी गोष्ट आहे, पण ज्या वेळेला आपण फोर्सफुली लोकांकडनं तो ऑनर घेतो, ती खूप महत्वाची बाब आहे. त्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर तुम्हाला आयुष्यात कधीही सक्सेस मिळणार नाही. त्यामुळे या ठिकाणी या पाठामध्ये राघव जाधव यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, की खरंच कविवर्य नारायण सुर्वे कसे होते, सभा संमेलन जरी गाजवत असले तरी ते स्वतः ऑलरेडीच इतके चांगल्या बिहेवियरचे होते, इतके शालीन होते, की त्यांच्यामध्ये असलेला तो जो गर्व आहे तो कधीच बाहेर निघाला नाही. त्यांनी लोकांपर्यंत तो गर्व कधीच पोहोचवला नाही. इतकं सगळं असल्यानंतर सुद्धा, इतका चांगला लेखक असल्यानंतर सुद्धा त्यांची शोभा वाढली ती कशामुळे? त्यांच्यामध्ये असलेल्या त्या चांगल्या गोष्टींमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असतानाच मुळातच आपल्याला लक्षात घ्यायला हवं, की फक्त आपल्याला शालीनता हवी असेल, तर आपण बाजारात जाऊ, खूप साऱ्या शाली विकत घेऊ आणि विकत घेतल्यानंतर आपल्याला आपोआप हजारो लाखो शाली आपल्याला विकत घेतल्यावर आपल्यामध्ये ती शालीनता येणार. पण असं नसतं. इतकं असं नसतं. आपल्याला जर खरंच चांगलं व्हायचं असेल, तर त्यासाठी स्वतःहून चांगलं होणं गरजेचं असतं. ओके. एक मिनिट. मी तुमच्यासोबत आपला टेक्स्ट बुकचा पार्ट शेअर करते, ज्यावरून आपल्याला समजेल कवी नारायण सुर्वे यांनी आपल्यासमोर काय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हा आपला लेसन आहे. ओके. आणि मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालीमुळे शालीनता येते की जाते, या प्रश्नाचे माझे उत्तर जाते. असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. ऍज आय हॅव टोल्ड नाव, की ज्याप्रमाणे तुम्ही जर लोकांकडनं ऑनर घेतला तर काय होणार? ऑनर मिळण्याऐवजी लोक तुम्हाला काय करतील? लोक तुम्हाला म्हणतील, की हा फक्त नावासाठी इथे आलेला लेखक आहे, याला कशाचीही गरज नाही. त्याच्यामुळे ऑनर स्वतःहून मागण्यापेक्षा तुमच्या कार्याने लोकांनी तुम्हाला दिलेला ऑनर सगळ्यात महत्वाचा असतो. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. नाव सी, तिसरा अनुभव सुद्धा आपण बघितला, की नारायण सुर्वे यांच्यासोबत असलेला शालीचा त्यांना कोणता अनुभव आला. आता चौथा एक्झाम्पल, आता या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला समजेल, की लेखक 2004 मिळेल ना? हॅलो, हॅलो मिलन, हॅलो. त्याचप्रमाणे हॅलो. हा हा हा, we were not able to hear you. Okay, okay, you continue. येस येस. मग त्यामुळे जस्ट अ मिनिट स्टुडंट्स, आय कॅन शेअर यू द सेम लेसन विथ यू. ज्यामुळे सर्वात आधी आपल्याला बघितलं, की नारायण सुर्वेंना शाली खूप मिळत होत्या. त्याचप्रमाणे 2004 साली जेव्हा ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले बिनविरोध, त्यावेळेला सुद्धा त्यांनाही भरपूर शाली मिळाल्या. 2-3 वर्षातच त्यांच्यावर एवढा वर्षाव झाला, त्यांना एवढ्या शाली मिळाल्या आणि त्याच्यामुळे 8x6च्या खोलीत त्यांना ते ठेवणं शक्य नव्हतं. नाही, दे वर जस्ट फिलिंग, की आता मी काय करू? मला त्या कदाचित ठेवायला शक्य नव्हत्या. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्व अधिकार दिले. बिचारा अतिप्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. इथं बघा किती छान त्यांच्या इथं मनामध्ये एक गोष्ट आलेली आहे, की त्यांना ऑनर म्हणून शाली मिळाल्या, त्यांनी त्या शाली घेतल्या, पण त्यांनी त्या सगळ्या स्वीकारल्यानंतर आपल्या घरामध्ये, छोट्याशा घरामध्ये त्या कपाटामध्ये ठेवून दिल्यात आणि त्या ठेवल्यानंतर एका वेळेला त्यांच्या मनामध्ये विचार आला, की माझं घर लहान आहे. 8x8च्या खोलीमध्ये मी किती शाली ठेवणार आहे? नो डाउट पीपल हॅज गिव्हन मी लव्ह. मला खूप ऑनर दिलेला आहे आणि मी इतका मोठा बनलेला आहो. मला शालींचा माझ्यावर वर्षाव केला. पण इतके सगळे असताना माझं लहान घर आहे. मी ह्या शाली कुठे ठेवणार? म्हणून एकदा त्यांनी त्या शालीचे गाठोडे बांधले. निकटवर्ती म्हणजे जवळचा मित्र. निकटवर्ती मित्राकडे त्यांनी ते शाली घेतल्या आणि त्याला ती गाठोडे, निकटवर्ती मित्राकडे ते शालीचे गाठोडे दिले आणि त्यांनी सांगितलं, की मी तुला सर्व अधिकार देतो. तुला केव्हाही जर गरज पडली या शालींची, तर तू कधीही तुझ्या मनाने हे यूज करू शकतो.
आणि त्यामुळे तो मित्र सुद्धा इतका बिचारा प्रामाणिक होता. द फ्रेंड वॉज ऑल्सो सो मच ऑनेस्ट. तो इतका लहान होता, ऑनेस्ट होता, की त्याच्या मनामध्ये कधीच ही कल्पना आली नाही, की मला माझ्या मित्राने एवढ्या शाली दिलेल्या आहेत, तर मी काय करेल? मी त्या स्वतःहून यूज करेल, असं कधीच त्याच्या मनामध्ये आलं नाही. त्यानंतर हळू समजलं लेखकांना, की माझ्यासमोर भरपूर शाली आल्या आहेत. आता मी काय करू? त्यामुळे त्यांनी हळू सगळ्या शाली, ज्या लोकांना शालींची गरज होती खरोखर, त्यांनी त्या त्यांच्या गरीब श्रमिकांना वाटून दिल्यात आणि ते वाटल्यानंतर त्याच्या मनामध्ये त्यांचा तो आगळा वेगळाच आनंद त्यांच्या मनात होता. इतक्या सुंदर प्रकारे मुलांना तुमच्यासोबत मी ती स्क्रीन शेअर करते. यू विल कम टू नो अबाउट दॅट व्हॉटएव्हर म्हणजे तुम्हाला समजेल, की आपण जे काही इथे करत आहोत, पिक्टोरियल फॉर्ममध्ये जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, पिक्टोरियल फॉर्ममध्ये शिकवत असताना भरपूर अनुभव आपल्या समोर येतात. पुलकित शालीचे अनुभव आपल्याला आलेले आहेत आणि त्यानंतरचे सुद्धा अनुभव आपण एक-एक करून बघूयात. या स्लाइडमधून आपल्याला अनुभव येतील. बघा. ते अनुभव शेअर करत असताना पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर असणं खूप गरजेचं आहे. बघा. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं, कविवर्य नारायण सुर्वे यांना जेव्हा ते भेटले, त्यांच्याशी भेट झाल्यानंतर ते पुढे गेलेत आणि पुढे त्या साहित्य संमेलनाचे ते स्वतः सुद्धा अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा शालींचा वर्षाव झाला. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले आणि ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा बघा, या ठिकाणी या पिक्टोरियल फॉर्ममध्ये तुम्हाला दिसेल, या पिक्चरमध्ये दिसत आहे, की लेखकांकडे किती शाली झालेल्या आहेत. येस? Minal ma'am, येस? we can't see the ओके. नाव आता दिसतंय मॅडम? ओके. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे, की राग जाधव यांना त्यांच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर ज्या काही शाली मिळाल्या, त्या छोट्याशा कपाटात ठेवत असताना नंतर त्यांना ती जागा सुद्धा अपुरी पडली. त्यांना जागा नव्हती आपल्या शाली ठेवायला. त्यांनी त्यांच्या निकटवर्ती मित्राकडे दिले गाठोडे आणि त्याला दिल्यानंतर त्याला अधिकार जे दिले आणि त्यांनी सांगितलं, की तू केव्हाही वापरू शकतो. पण त्यांच्यासारखाच त्यांचा मित्र मात्र तोही ऑनेस्ट होता आणि त्यामुळे त्याने सुद्धा कधीही गैरवापर त्या शालींचा केला नाही. हळू लेखकांनी काय केलं, त्या शाली ज्या आहेत त्या सर्व गरीब श्रमिकांना वाटून दिले. जे काम करणारे गरीब असतील, जे पुअर पीपल असतील, हळूहळू त्यांनी एक-एक करून सर्व शाली लोकांना वाटून दिल्यात. अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केला, की माझ्याजवळ असलेली शाल आहे, कपाटामध्ये पडून राहण्यापेक्षा मी ती देण्याचा प्रयत्न करेल. आता बघा या ठिकाणी आपल्याला समजेल, की पुढे हा इन्सिडेंट झाल्यानंतर नेक्स्ट इन्सिडेंटकडे आपण वळूया, की याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले, की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला दोन्ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वर जाण्यास उसंत लाभली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तर काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिने. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. आता बघा, अचानक ओंकारेश्वर मंदिराकडे फिरत असताना लेखकाला आलेला हा आपला नेक्स्ट अनुभव आहे. हा अनुभव बघत असताना एकदा ओंकारेश्वर मंदिराच्या तिकडे जात असतानाच अचानक लेखक फिरत असताना तो सहज आपल्याला फिरायचं असतं म्हणून मंदिराच्या काठाला फिरत असतानाच अचानक त्यांच्या मनामध्ये आलं, की कोणीतरी भिक्षेकरी तिथे बसलेला आहे. वन पुअर मॅन सिटिंग देअर आणि तो अशा प्रकारे बसलेला होता, की त्याला त्याच्या अंगावर पांघरायला सुद्धा नव्हतं आणि थंडीचे दिवस होते. त्याच्या शरीरावर असलेले जे कापड होते ते फाटके होते. त्याच्यातून हवा आतमध्ये जात होती. त्याच्यामुळे त्याला थंडी वाजत होती आणि त्यामुळे तो थरथरत्या हाताने तिथे बसलेला होता आणि तिथे भिक्षेकरी म्हणून भिक्षा मागण्याचा प्रयत्न करत होता. अचानक लेखकाचे लक्ष त्या भिक्षेकरीकडे गेलं. लगेच दुसऱ्या दिवशी लेखक त्या ओंकारेश्वर मंदिराकडे येत असताना त्यांनी काय केले, त्यांच्या कपाटामध्ये असलेल्या भरपूर ज्या शाली आहेत, ज्याचे त्यांना मिळालेले होते कार्यक्रमातून, त्यांनी त्या शाली घेतल्या आणि त्या भिक्षेकऱ्याला दिले.
त्यांनी त्या भिक्षेकऱ्याला देऊन सांगितले, की "बाबा, ह्या शाली मी तुम्हाला देत आहे. तुम्हाला थंडी वाजत असणार. तुमच्या अंगावर साधे चिरकुटे तुम्ही ओढलेले आहात. तुमच्याकडे साधी शाल सुद्धा नाही आहे. म्हणून मी हे तुमच्यासाठी आणलेलं आहे." त्याने ह्या दोन्ही हाताने लेखकाला नमस्कार केला आणि सांगितलं, की "धन्यवाद, मला तुम्ही ही शाल दिली." तो फार आनंदात झाला. त्याला आनंद झाला आणि त्यांनी ते शाल त्या लेखकांकडून घेतले. त्यानंतर भरपूरदा मात्र अशी वेळ आली, की लेखकाने काही दिवस त्याला ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्याचा वेळ मिळाला नाही. काही काम असतील लेखकाचे म्हणून ते तिकडे जाऊ शकले नाही. पण इतक्या कामामध्ये सुद्धा त्यांना अचानक एकदा लक्षात आलं, की इथे मी कोणाला बघितलेलं होतं? इथे मी एका भिक्षेकरीला बघितलेलं होतं आणि भरपूर दिवस झाले ते बाबा मला दिसत नाही आहे. म्हणून ते सहज फिरत एका ठिकाणी जायला लागले. तर त्यांना समजले, की हा जो भिक्षेकरी आहे एका ठिकाणी हा पुलाच्या काठी एका ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांना समजलं, की हे भिक्षेकरी काय करत आहे? पुन्हा तसेच कपडे घालून बसलेले होते. आता मला सांगा मुलांनो, की लेखकांना वाईट वाटलं. त्यांनी त्या भिक्षेकरांना शाली दिल्या. त्यांना असं वाटलं, की यांना थंडी वाजू नये म्हणून मी दिलेल्या नवीन शाली यांनी आपल्या अंगावर ओढावे आणि त्या ओढण्याचा प्रयत्न करावा. पण इतकं असल्यावर सुद्धा काही 4-5 दिवसांनी जेव्हा ते भिक्षेकरीकडे जातात, तेव्हा त्यांना दिसलं, की पुन्हा त्यांनी अंगावर तेच फाटके चिरगुटे घातलेले आहेत. तेच कपडे घातलेले आहेत. यावरून त्यांना लक्षात समजत नाही, की मी काय करावं? ते पुन्हा त्या बाबांकडे जातात आणि म्हणतात, "बाबा, मला ओळखलं का तुम्ही? डू यू रिमेंबर मी?" मग तो बोलला, की "नाही, मी नाही ओळखत रे बाबा तुला." मग त्यावेळेला ते म्हणाले, की "मी तोच आहे, ज्यांनी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या." मग त्यावेळेला "अरे, मी कसा काय विसरणार तुला? बाळा, तू मला दिलेल्या शाली मला आठवण आहेत." मग त्यावेळेला ते लेखक बाबांशी बोलत असताना सांगतात, की "मी तुम्हाला शाली दिल्यानंतरही तुमच्या अंगावर पुन्हा तेच फाटके कपडे, तेच चिरगुटे ओढून तुम्ही आहात." तो बोलते, "बाळा, मी गरीब आहे, मी भिक्षेकरी आहे आणि भिक्षेकराने नवीन शाल अंगावर ओढणे म्हणजे मला शोभण्यासारखे नाही आहे. मी जर असे केले, तर लोकं मला हसतील. मला समजणार नाही लोकांना, की माझ्याकडे नवीन शाल कशी काय आली म्हणून. मी भिक्षेकरी म्हणजे भिक्षेकरीच राहणार." त्या त्या इन्सिडेंटचा लेखकाच्या मनावर एवढा परिणाम झाला, कारण की त्या बाबांनी त्या 2 दिलेल्या शाली काय केल्या, 2 दिलेल्या शाली बाजारात जाऊन विकल्यात आणि 4-5 दिवस पोटभर जेवण केलं. माणसाची पोटाची भूक इतकी महत्वाची असते, की शरीरावर कापड नसले तरी चालेल, पण त्याला ती भूक भागवणं गरजेची होती. म्हणून त्या बाबांनी फाटके कपडे तसेच ठेवून त्या विकल्या आणि 4-5 दिवस त्यांनी पोटभर जेवण केलं. ह्या गोष्टीचा परिणाम मात्र लेखकांवर भरपूर झाला. ते नेहमी विचार करत राहिले, की मी दिलेल्या शालीमधून मी तर शाल दिलीच आणि त्या शालीमधून लेखकाला समजलं, की या 5-6 दिवसांमध्ये त्यांनी त्या जेवणासाठी त्या शाली विकल्या आणि स्वतःच्या अंगावर मात्र त्या ओढल्या नाहीत. यावरून समजून येतं, की माणसाला पोटाची भूक किती असते. "हे भल्या माणसा तुलाही मोठा, म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील नाव सी." ही वॉज जस्ट ट्रायिंग टू टेल दॅट लेखक. ते लेखकाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की आय एम भिक्षेकरी, आय एम द पुअर पर्सन. हाऊ इट विल बी गुड दॅट इफ आय विल वेअर समथिंग न्यू क्लोथ्स ऑन माय. तर त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये आलं, की असा विचार जर हे करत आहे, त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. ते म्हणतात, की अंगावर चांगले कपडे घालून फिरण्यापेक्षा माझ्या पोटाची आग खूप महत्वाची आहे. ती खूप वाईट असते. एखाद्याला जेव्हा ही पोटाची आग इतकी खराब असते, की बिकॉज ऑफ दॅट द पीपल कॅन एबल टू मर्डर समवन. द पीपल कॅन डू ईच अँड एव्हरी क्राईम इफ दे विल नॉट गेट अ सिंगल ब्रेथ ॲट वन टाईम ऑल्सो. त्यांना जर पोटाची भूक संपवण्याची असेल, तर त्यावेळेला माणूस कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो. कोणताही क्राईम करू शकतो. अशा प्रकारची ही भूक असते. मी शाली ऐकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवण घेतलं. "बाबा, आमचं हे असलं बिकट जीणं तुझं लई उपकार आहेत बाबा. तुला नाही समजणार आमचं जीवन." अशा लोकांचं जीवन असंच असतं आणि त्यांना माहिती नसतं, की आपण काय करायचंय पुढे. त्यामुळे तो इन्सिडेंटचा प्रभाव इतका राग जाधव यांच्यावर झाला लेखकांवर, तर त्यांनी आपल्या मुलांना सांगताना हा प्रयत्न केलेला आहे, की शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग, अन्नाची ऊब भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. इतकं सांगत असताना, इतकं आपल्या समोर त्यांनी एक्सप्लेन करत असताना त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय, की आपल्याकडे शाली असतात. काही-काही वेळेला मुलांनो आपल्या घरी असलेले कपडे आपण फेकून देतो. पण असेही काही लोकं आहेत आपल्या दुनियेमध्ये, की ज्यांना त्या शालीची, त्या कपड्यांची गरज असते आणि ती गरज असेल तर खरंच त्यांनी सांगितलेलं आहे लोकांना, की तुम्ही जर काहीच करू शकत नाही ना, पोटाची भूक संपवायची आहे लोकांना, काही-काही लोकं आहेत या जीवनात. पण तुम्हाला जर काहीच करायचं नसेल कोणासाठी तर एक काम करा, की जर भुका कोणी असेल
Someone who is hungry, give them food. जो उपाशी असेल त्याला जेवण देण्याचा प्रयत्न करा. जो तहानलेला असेल त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काहीच करता आलं नाही, तुम्ही जर जेवणही देऊ शकत नाही, तुम्ही जर तहान भागवण्यासाठी पाणीही देऊ शकत नाही, तर जाधव यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की तुम्ही काय करा, तुमच्या घरी असलेल्या निदान 2 शाली तरी त्यांना द्याव्या. कदाचित होऊ शकतं त्या भिक्षेकरीसारखं त्या शाली घेऊन त्या दुकानात जातील, त्या विकतील आणि निदान 2-3 दिवस तरी त्या भागे काय करतील, सन्मानाच्या शाली ज्या त्या विकतील, त्यातून त्यांना पोटाची आग संपवण्याचा प्रयत्न ते करतील. तर आपण कोणत्या तरी चांगलं कार्य करत आहोत हे आपल्या मनामध्ये सुद्धा त्याची तो इन्सिडेंट कोरला जाईल आणि आपण लोकांना मदत केली पाहिजे. कशा प्रकारे इन्सिडेंट आपल्या जीवनामध्ये येत असतात असा हा सांगण्याचा प्रयत्न राग जाधव यांनी केलेला आहे. मुलांना खूप सुंदर प्रकारे इथे लेखक राग जाधव यांनी महत्वाचा संदेश तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यातून तुम्हाला भरपूर काही शिकायला सुद्धा मिळेल. तर आय थिंक दॅट काही मुलांना काही प्रश्न असतील तर ते मला विचारू शकतात. स्टुडंट्स, इफ यू हॅव समथिंग इन युअर माइंड टू आस्क मी, यू कॅन. आपण हा पाठ संपवलेला आहे. तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच तुम्ही ते प्रश्न मला विचारू शकतात. यू कॅन एबल टू आस्क मी द क्वेश्चन्स. येस, एनी ऑफ यू? इन 4-5 minutes we will just discuss that. खूप छान हा लेसन राग जाधव आपण शिकलेलो आहोत आज आणि त्यांनी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातून हेच आपल्याला माहिती आहे. इफ एनीवन, येस, हसन शेख. हसन शेख इज रेजिंग हँड. व्हॉट यू वॉन्ट टू आस्क? हसन शेख. Hassan Sheikh, yes. Yes. Any one of you? Yes, students, can you hear me? If you want to ask me a question, you can ask. It's already, we have finished with the time. And I think that if you don't want to ask me anything, I will share one. Students, I think ma'am has already left the session. So we'll wind up over here. Thank you, students. Be ready for the maths lecture. Within 10 minutes, we'll have our maths lecture. Be ready for the maths lecture.